मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहावर आज ओबीसी नेते आणि राज्य सरकारची बैठक पार पडली आणि या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते। तर ओबीसी नेत्यांच्या वतीने पंकजा मुंडे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अतुल सावे, संजय बनसोडे, गोपीचंद पडळकर ही बैठकीला उपस्थित होते। ओबीसी नेते आणि मनोज जरांगे यांना समोरासमोर बसून तोडगा काढायची भूमिका ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली। तेव्हा जरांगेने हाकेंना समोरासमोर बसून चर्चेतून तोडगा काढला जाणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ओबीसी शिष्टमंडळानं नेमक्या काय मागण्या केल्यात एक नजर टाकूया। मराठ्यांना ओबीसी मधून सरसकट जरांगे पाटलांच्या मागण्या आहेत या। मराठ्यांना ओबीसीतून सरसकट आरक्षण द्या, कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, थेट नोंदी सापडल्या नाही त्यांच्याकडून शपथपत्र लिहून घ्या आणि कुणबी प्रमाणपत्र द्या। मराठा आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करू नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा। कोर्टातून आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाच्या मुलामुलींसाठी शिक्षण 100% मोफत करा। अंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या। तर लक्ष्मण हाकेंच्या काय मागण्या आहेत किंवा ओबीसी शिष्टमंडळानं काय मागण्या केलेल्या आहेत एक नजर टाकूया। सगळे सोयरे अध्यादेश आणि 8 लाख हरकतींबाबत सरकारने ऍक्शन टेकन रिपोर्ट समोर आणावा। राज्यात ज्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या त्या संदर्भात श्वेतपत्रिका काढावी। जातीचा दाखला, जात पडताळणी क्रमांक, पॅन कार्ड किंवा आधार कार्ड यांना लिंक करा। सगळे सोयरे शब्दाचा उल्लेख हिंदू लॉ, मुस्लिम पर्सनल लॉ, ख्रिश्चन लॉ यात आहे का? भारतीय न्याय व्यवस्था किंवा न्याय निवाडे यात सगळे सोयरे व्याख्या आहे का? आणि व्याख्या नसल्यास सरकारनं नवीन काहीतरी करण्याच्या भानगडीत पडू नये असं हाकेंनी म्हटलेलं आहे।